यात केलं पाहिजे गोष्ट नाही आहे. त्याला कारणही असं आहे की एक तर आमचा पक्ष भाजपचे कॅन्डिडेट आहे आणि दुसरं त्या वैयक्तिक प्रवीण पोटेंबद्दल विचार केला तर या अगोदर दोनदा जेव्हा त्यांनी त्यांचा कार्यकाळ पाहिला त्यावेळेस लक्षात असं आलं की प्रत्येक माणसाशी पूर्ण निवडून आल्यानंतर जे टचमध्ये राहण्याची प्रकार आहे त्यांचा तो अतिशय कौतुकास्पद आहे. तेव्हा जेव्हा इलेक्शन लढत होतो तेव्हा लक्षात आलं की जुनेही माणसं, कारण असं असतं की नगरसेवक किंवा महानगरपालिकेतले नगरसेवक त्यातले बरेचसे रिपीटेड कॅन्डिडेट असतात. त्यामुळे पूर्ण 10-12 वर्षापासून जो त्या माणसाचा कॉन्टॅक्ट आहे की त्यासाठी एक जमेची बाजू आहे असं मला लक्षात आलं. किती मतांनी वस्तू असा अंदाज घ्यायला नको, पण भरघोस मतं निवडून येतील. तर मागच्या इलेक्शनसाठी नेहमी विचारलं की मागच्या इलेक्शनपेक्षा जास्त मिळतील कमी मिळतील असा अंदाज न व्यक्त करता एवढं सांगू शकतो की थम्पिंग मेजॉरिटीने तो माणूस निवडून येणार. काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी आज व्हीप जारी करण्यात आलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया? अतिशय दुर्भाग्यपूर्ण असा व्हीप आहे तो डिक्लेअर झाला. वास्तविक तो होऊ शकत नाही की जेव्हा आपण असं म्हणतो की लोकशाहीमध्ये आपण जगतो आणि लोकशाहीमधलं सगळ्यात महत्त्वाचं असतं की निवडणूक व्हायला पाहिजे आणि आपलं मत द्यायला पाहिजे. असं असताना एखाद्या पक्षाने आपल्या लोकांना सांगितलं तुम्ही मतच टाकू नका, हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांनी असं म्हटलं असतं ह्याला टाकू नका त्याला टाकू नका, तर त्यांना म्हणू शकतात असं की पॉलिसी आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की जेव्हा व्हीपबद्दल आपण बोलतो तर व्हीप इज ऑलवेज अप्लिकेबल टू जिथे वोटिंग ओपन आहे, जिथे लक्षात येईल, जिथे आवाज पद्धती आहे, हात वर करायचा आहे, तर लक्षात येते की या माणसाने वोट दिला या माणसाने नाही दिलं. पण ज्या ठिकाणी गुप्त मतदान आहे त्यावेळेस गुप्त मतदानामध्ये कोणी कोणाला वोट दिलं हे जर कळत नसेल तर अशा वेळेस व्हीप लागू शकत नाही. त्यामुळे हा जो व्हीप आहे हा अतिशय चुकीचा आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे असं मला वाटत नाही.